भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची 6 मार्चला पुन्हा बैठक होणार आहे। महत्त्वाची बातमी, अवघ्या 6 दिवसांनी दुसऱ्या बैठकीचं भाजपकडून आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील जागांवरून जो पेच निर्माण झालाय तो या बैठकी अंतर्गत चर्चेला जाण्याची चिन्ह आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पुन्हा 6 मार्चला एक बैठक होणार आहे। अवघ्या 6 दिवसात ही दुसऱ्यांदा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे काही महत्त्वाच्या जागा आहेत, ज्या महत्त्वाच्या जागांवर महायुतीत पेच निर्माण झालेला आहे। निश्चितच लागवी जी केंद्रीय निवडणूक समिती आहे भाजपची, त्याची सातत्याने बैठकी होणार आहे आणि ही दुसरी बैठक आहे 6 मार्चला। याआधी 29 फेब्रुवारी रोजी पहिली बैठक झालेली होती आणि पुन्हा एक तिसरी बैठक होणार असल्याची माहिती आहे। या 3 बैठकींमधील दुसऱ्या बैठकीमध्ये जवळपास काही नावांवरती निश्चिती केली जाईल, काही जागांची अदलाबदल करायची आहे त्या संदर्भात चर्चा केली जाईल। कारण घटक पक्षांना सोबत घेऊन महायुतीमध्ये भाजपला ही निवडणूक लढवायची आहे। 400 जागा ज्या जिंकायच्या आहेत त्या महायुतीच्या म्हणून जिंकायच्या आहेत। त्यामुळे काही ज्या पारंपरिक त्यांचे मित्र आहेत, जसं महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे, तसं इतर राज्यांमधले मित्रपक्ष आहेत, त्यांच्या सोबत ही चर्चा करावी लागणार आहे आणि या चर्चेमध्ये काही जागांची अदलाबदल केली जाईल। काही भाजपच्या जागांवरती मित्रपक्षांचे उमेदवार लढले जातील तर काही मित्रपक्षांच्या जागेवरती भाजप लढणार आहे। जशा ज्या प्रकारे आता सातत्याने महाराष्ट्रामध्ये दक्षिण मुंबईची जागा असेल, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असेल, या पारंपरिक शिवसेनेच्या जागा आहेत, मात्र त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार येतील का याची चाचपणी सुरू आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अशा वेगवेगळ्या जागांवरती चर्चा करण्यासाठी 6 मार्चला दुसरी बैठक होईल आणि या बैठकीमध्ये काही नावं निश्चित केली जातील। याशिवाय राज्यातील काही कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना लोकसभेच्या निवडणूक लढवण्यासंदर्भात एक अंतिम निर्णय आहे तो या 6 मार्चच्या बैठकीमध्ये होऊ शकतो। तुर्तास तरी सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांची नावं अधिक चर्चेत आहेत। त्यामुळे नेमकं कुठल्या मंत्र्याला आता लोकसभेवर पाठवलं जाईल हे सुद्धा 6 मार्चच्या बैठकीमध्ये निश्चित होऊ शकतं। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।